पालघरच्या सभेला निघाला होता आणि नेमकं त्याच वेळी तुम्हाला त्या प्रचाराला जात असताना कळलं की आई गेल्या. पण तुम्ही कार्यकर्त्याला दिलेला शब्द लोक तिथं थांबतायत याच्यासाठी पक्षाला प्राधान्य देत ही सभा पूर्ण केली. याचा अर्थ असा की आई इतकं स्थान पक्षाला दिलं, त्या पक्षामध्ये असं काय घडलं की तुम्हाला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं? असं काय घडलं नेमकं? तुम्ही आज हे सांगणार आहात. तो दुर्दैवी प्रसंग माझ्या आयुष्यात आला. माझ्या गाडीमध्ये स्वतः राजेंद्र गावित होते उमेदवार, आणि मी जवळपास अर्ध अंतर कापून गेलो होतो आणि मोखाड्याजवळ गेल्यानंतर त्या घाटामध्ये मला फोन आला की तुम्ही कुठे आहात. मी म्हणालो असं तुम्ही हॉस्पिटलला लवकर या. तेव्हाच मला समजलं की आई माझी आता या जगात नाही. पण मी ते जाणवू दिलं नाही. मी डॉक्टरला सांगितलं मी 8 ते 9 वाजेपर्यंत पोहोचतो, आणि मी राजेंद्र गावित यांच्या खासदारकीच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी ज्या सभा लाईनअप केल्या होत्या तिकडे हजारो शेकडो लोक उभे होते. त्या ठिकाणी मी गेलो, सभा पूर्ण केल्या आणि मग मी हॉस्पिटलमध्ये आलो. हे सगळं कुणासाठी? आई एवढं प्रेम मी माझ्या पक्षालाही दिलं, शिवसेनेला दिलं, बाळासाहेबांच्या शिवसेनेला दिलं, आणि त्यांनी मला काय दिलं? आईचं दूध विकणारे असं म्हटलं. ज्या आईचा जीव माझा गेला, जी आई माझ्या या जगात राहिली, असा कुठला मुलगा असेल की तो विचार करतोय की कर्तव्याला प्राधान्य मी दिलं त्यावेळेस. पण तरी तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न होत होता. तुम्हाला तिथं अशा परिस्थितीत संपवण्याचा प्रयत्न होत होता. त्यांनी सगळे प्रयत्न केले. माझं म्हणजे पहिलं तर काय मिळालं, काय घेणार होते माझ्याकडून हा विषय मला महत्वाचा नाहीये. परंतु जिथे जिथे तडजोड होत होती, हिंदुत्वाच्या बद्दल तडजोड होत होती, सावरकरांचा वारंवार अपमान होत होता, सभागृहामध्ये एक ब्रश शब्द काढण्याची हिंमत कोणाची नव्हती, आणि जे काही निर्णय महाविकास आघाडी घेत होती त्यामध्ये वारंवार बाळासाहेबांच्या विचारांना तडा जात होता. तोंड दाबून बुक्क्याचा मार लोक सहन करत होते, आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं. मुख्यमंत्री असताना शिवसैनिक जेलमध्ये जात होते, मोक्कामध्ये जात होते, तडीपाऱ्या होत होत्या, आणि हे सगळं निमूटपणे सहन आपले लोक करत होते. शेवटी जेव्हा आपल्याच माणसांच्या विरुद्ध कट कारस्थान जेव्हा प्रमुख मंडळी करते तेव्हा दुःख. आपल्याच माणसांना संपवायचं, आपल्याच माणसांच्या विरोधामध्ये कारस्थानी करायची, मग ते गडचिरोली असेल, सुरक्षा असेल, किंवा एखादी कुठली जुनी केस असेल, त्याच्यामध्ये आपल्याच लोकांची चौकशी करायची, आपल्याच लोकांना गुंतवायचं आणि आपल्या लोकांना राजकारणातून संपवायचं. हा जर कोणी विडा उचलला असेल आणि ते कारस्थान सुरू असेल तर मग शेवटी बाळासाहेबांचा शिवसैनिक, तिघेसाहेबांचा शिवसैनिक म्हणून जागृत होणारच. अन्यायाविरोधात लढण्याची शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली आहे. पक्षातलं तुमचं स्थान वाढत होतं, तुमचं नेतृत्व पेलवत नव्हतं, त्यांच्या डोक्यात काहीतरी होतं आणि तुम्ही त्यात आडकाठी होता. हा याच्या मागचं मुख्य कारण होतं. तुम्ही तुमच्या विरोधाचे षडयंत्र करत होते असं तुम्ही म्हणता. मी तर मला समजत नाही की माझ्यामुळे कुणाला अडथळा किंवा आडकाठी, कारण मी सगळ्याच बाजूने तयार होतो. मी पक्ष मोठा व्हायला पाहिजे, पक्ष पुढे गेला पाहिजे, आपल्या आमदारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या विकास, त्यांच्या मतदारसंघातली विकास कामं व्हायला पाहिजे, हेच मी पाहत होतो. मला कुठलाही इगो नव्हता, मला कुठलाही स्वार्थ नव्हता. मी अख्खं आयुष्य जे पक्षासाठी घालवलं ते सगळ्यांना माहित आहे. सगळ्यांना माहित आहे. माझा स्वभाव माहित आहे, मदत करण्याचा स्वभाव माहित आहे. म्हणून तर एवढे आमदार माझ्या सोबत आले. 50 आमदार एक विश्वास ठेवतात. ही छोटी गोष्ट नाही, ही देशातली मोठी गोष्ट आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या आड तुम्ही होता? बिलकुल नाही. त्यांनी जेव्हा मला सांगितलं अगोदर ते म्हणाले मला व्हायचं नाहीये, शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करणार आहे, आणि मी त्यांना सगळ्या गोष्टी
सांगून सगळ्या गोष्टी करत होतो. जेव्हा पवार साहेबांचं नाव घेतल्यानंतर सुद्धा मी विचार केला, आता यांना मोह झालेला आहे सत्तेचा, खुर्चीचा, आता यांना होऊ द्या, आपण काम करूया, एवढे मी पेशन्स ठेवले. पण जेव्हा तुम्ही एखाद्या ज्याने पक्षासाठी एवढी ताकद उभी केली, आमदारांना सांभाळलं, पक्षाला प्रत्येक कुठे कुठे निवडणूक होती तिथे तिथे विजय मिळवून दिला, अहोरात्र मेहनत केली, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. आम्ही तर श्रीकांत आणि आम्ही 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस भेट होत नव्हत्या. असं करत असताना जर मग त्या पद्धतीने मी त्यांना पूर्ण सहकार्य करत होतो, मुख्यमंत्री झाले, होऊ द्या चला, यांची इच्छा होती, एवढंच सांगितलं. तुम्ही हे सांगितलं असतं आम्हाला तर आम्ही तशी तयारी केली असती. परंतु त्यानंतर जेव्हा त्यांनी खच्चीकरण सुरू केलं आणि म्हणजे माणूस काहीतरी चूक करेल आणि डिस्टर्ब होईल आणि काहीतरी निर्णय घेईल, आपोआप आपला सुंडी वाचून खोकला जाईल, अशा प्रकारची जेव्हा भावना समोरच्या माणसाच्या मनामध्ये निर्माण होते, त्यावेळेस त्या पक्षामध्ये आणि बाळासाहेबांचे विचार तिथे पायदळी तुडवले जात असतील तर मग कसं काय तिकडे आपण राहू शकतो. शेवटी आम्ही काम करणारे लोक आहोत. पूर्ण कामकाज ठप्प होतं, कोविडच्या नावाखाली पूर्ण बंद होतं, प्रकल्प बंद होते इगोमुळे. आरे असेल, मेट्रो असेल, मेट्रो 3, मेट्रो 2, मेट्रो 7, समृद्धी हायवेला विरोध केला. आज समृद्धी हायवे बाळासाहेबांचं नाव आम्ही दिलं. अटल सेतूमध्ये अडकाट्या आणल्या. सगळ्या प्रकल्पांनी अँटी डेव्हलपमेंट हा त्यांचा अजेंडा होता. पण आरोप असा सुद्धा आता त्यांनी केलेला आहे की देवेंद्र फडणवीसांनी त्यांना शब्द दिला की आदित्य ठाकरेंना मी ग्रूम करतो, दिल्लीत जातो. मग जर आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं तर आदित्य सुद्धा बाजूला करून स्वतः मुख्यमंत्री झाले. काय नेमकं काय घडलं? हे सगळे कपोल कल्पित सगळ्या गोष्टी आहेत. ना यांना अमितभाईंनी शब्द दिला 2.5 वर्ष, ना देवेंद्रजींनी सांगितलं की याला मुख्यमंत्री करतो. मग त्याला मुख्यमंत्री करायचं होतं, स्वतः का बसले खुर्चीत? सगळ्यांना बाजूला करून स्वतःच पालखीत बसले. हे कुठलं नेतृत्व आहे? हे स्वार्थी नेतृत्व आहे. स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे आणि आपल्या परिवाराच्या पलीकडे त्यांना काही दिसत नव्हतं. कार्यकर्ते मेला काय, जगला काय, जेलमध्ये गेला काय, तुम्ही फेस करा. मग जे घडलं ते पुत्रमोहासाठी तुम्ही फेस करा. ह्या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. काय बाबा ठीक आहे, चल मी बघतो, तुम लढो हम कपडा सांभाळते, असं बाळासाहेबांनी नाही केलं. बाळासाहेब कार्यकर्त्या मागे उभे राहिले म्हणून शिवसेना इथपर्यंत मोठी झाली. म्हणून हे सगळे जुने आमचे नेते, ज्या रामदासबाईंपासून सगळे लोक आज जीवाला जीव देणारे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी बाळासाहेबांमुळे शिवसेनेमध्ये राहिले. बाळासाहेबांमधला ह्यांच्यातला फरक हाच आहे. हाच तर फरक आहे. बाळासाहेब पक्षासाठी, जनतेसाठी, शिवसैनिकांसाठी आणि आपल्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी प्रसिद्ध होते. हे निसर्ग सोडलं. हे फक्त वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक महत्वाकांक्षा, वैयक्तिक इच्छा आणि आपलं कुटुंब याच्या पलीकडे कधी त्यांची लाईफस्टाईल बघा. त्यांच्याकडून आरोप असा केला जातो की तुम्हाला भाजपनं ब्लॅकमेल केलं म्हणून तुम्ही हे बंड केलं. मी कुठल्याही दबावाखाली कधी कुठलं माझ्या आयुष्यात काम केलं नाही. मी जे केलं आतापर्यंत ते माझ्या इच्छेविरुद्ध नाही, माझ्या मनापासून मी केलेलं आहे. मी भूमिका जी घेतली ती सडेतोड भूमिका घेतली. मी यांच्याशी बोलत गेलो. मला यांनी सर्व प्रवाहातून, सगळ्या प्रक्रियेतून बाजूला केलं. जसं दुधातून काय पुत्रमोहापैकी आता तो त्यांचा मोह तर होताच. ते तर बोलून दाखवायचे की राजकारण मला कुठे, यालाच चालवायचं. आणि म्हणून तरी सुद्धा आम्ही त्यांच्या मुलाच्या विरुद्ध नव्हतो. त्याला मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरवलं ना. मी स्वतः त्याच्याबरोबर गेलो, यात्रा केली, सगळं केलं. आणि मला विरोधात असण्याचं कारण नाही. माझं एवढंच म्हणणं होतं की आपला पक्ष मजबूत करणे. जर अनेक प्रादेशिक पक्ष अनेक वेळा सत्तेत येतात, आपला पक्ष एकदाही सत्तेत आला, याचं कारण काय, याच्या मुळाशी गेलं पाहिजे.
कार्यकर्ते मोठे केले पाहिजे. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून पक्षाचा स्वार्थ, कार्यकर्त्यांना काय हवं नको हे बघितलं पाहिजे. ठिकठिकाणी कार्यकर्ते जेव्हा मोठे होतात तेव्हा पक्षाला पक्ष मोठा होतो. पण हे यांनी केलं नाही ना, एक प्रकारची एक इनसिक्युरिटी होती. मास लीडर यांना नको होता. फक्त आजूबाजूला होला हो करणारे लोक पाहिजे, त्याचा पक्ष मोठा होतो.